लहान मुलांच्या खेळण्यात आपण प्लंबिंगचं एक सेटअप बनवायचं असं हे करतो आहे, जे हलकं फुलकं असेल, सगळ्यांच्याकडे घेऊन जाता येईल. तर ही अशा पद्धतीने सगळी मांडणी करून बसावं लागतं. आणि जे जे काय हत्यार लागतं आपल्याला, ते ड्रिलिंग मशीन आहे, हॉट ग्लू गन आहे, हॅक्सॉ आहे, या इथे वॉइस आहे, या इथे सगळे स्पेअर्स आहेत लहान मुलांचे. आणि अशा पद्धतीने सगळे करून आत्तापर्यंत आपण इथे खालती हे जे तुम्हाला दिसतं इथे ही विहीर आहे. या विहिरीमध्ये आपण हा इथे फुटवॉल लावून त्याच्यावरती पंप लावलेला आहे. 12 वोल्टचा पंप आहे लहान मुलांसाठी. या इकडनं आता पाणी वरती येत आहे. एक लाईन पंपची जाते वरती आपल्या इथे ओव्हरहेड टँकमध्ये. हा इथे आला आपला ओव्हरहेड टँक. तिथे तुम्हाला तो फ्लोट वॉल बघायला मिळतो. या इथे एक ॲडिशनल लाईन घेऊन ठेवलेली आहे पुढे टी मारून. जर दुसऱ्या टाकीत घ्यायचं असेल तर दुसऱ्या टाकीतही घेऊ शकतो. या इकडे सुद्धा आपण एक लगेच ड्रेनची लाईन बघायला ठेवलेली आहे. पंप डायरेक्ट पाणी प्रेशर देतो आहे का नाही ते. आणि या इकडनं आपण दुसरी लाईन घेऊन जातो आहे, ती आपल्या दुसऱ्या कुठल्या कनेक्शनला, किंवा जर पाणी जर सर्क्युलेट करून फिल्टर करायचं असेल तर या इथे मध्ये फिल्टर लावून या इथे आपण पाणी त्याच्यामध्ये पुन्हा टाकीत सोडू शकतो. आत्तापर्यंत आता एवढी प्रोग्रेस झालेली आहे. आता या इकडे वरनं आपण त्याच्यावरती ड्रेन घेणार आहोत या इकडनं पाण्यातनं, पण अपोजिट साईडनी. आणि तिकडनं खालती फिरवून आपण गिझर, जो आपण स्वतःच बनवायचा प्रयत्न करणार आहोत, एक छोटासा गिझर. त्या इथे आपण ही काचेची बाटली घेतलेली आहे. या काचेच्या बाटलीमध्ये आपण ही कॉईल घेतलेली आहे हीटिंग एलिमेंट म्हणून. आणि या कॉईलमधनं पाणी आतमध्ये येईल. आणि जसा आपला हा हीटर असतो त्या प्रकारच्याच हीटरने मायक्रोमची वायर, त्याच्यावरती हे इन्सुलेशन, आणि ही आपली इथे मायक्रोमची वायर आहे. हे पुन्हा बॅटरीवरतीच चालेल किंवा अगदी लो वोल्टेजवरती चालेल. आणि त्याने ते पाणी गरम कसं होतं त्या हीटरची आपल्याला कल्पना येईल. असं आता इथे सगळा पसारा मांडून आपलं वर्कशॉपमध्ये सगळं काम चालू आहे हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे की कसं बनलं जातं सगळं. तसंच ह्या इथे हे जे आपलं आहे हे पूर्ण व्यवस्थित सेटअप जो ॲक्च्युअल प्लंबिंगमध्ये आहे, पण तो खूप जड होतो, सगळीकडे नेता येत नाही. तर हे आपलं एक वर्किंग मॉडेल या इथे पूर्ण आहे. अगदी तसंच तिकडे आतमध्ये तुम्हाला पंप दिसतो आहे. खालती जो डबा आहे ती आहे आपली टाकी, त्या डब्यातनं पाणी वरती जातं. ही आपली आहे ओव्हरहेड टँक. या ओव्हरहेड टँकमधनं पाणी बाहेर येतं, ते जातं मागच्या बाजूला आपल्या त्याचं गिझर आहे. या गिझरमधनं गरम पाणी येऊ शकतं. हा बघा इथे गिझर इथे मागच्या बाजूला लावला आहे आपण. या इथे मिक्सर आहे. या मिक्सरवरनं आपण पाणी घेऊन गरम पाणी, त्याचा शॉवर, या इथे बेसिनवरती पाणी, सगळ्या प्रकारचे नळ, सगळ्या प्रकारचे रिअल हे. आणि एक इथे आपला हा मागे जो ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये आपलं ॲक्च्युअल टाकी पण आहे, म्हणजे संडासची फ्लशची टाकी. आणि तेच संडासच्या फ्लशच्या टाकीचं मेकॅनिझम मुलांना समजावं म्हणून आपण या इथे अशा प्रकारे आणून ठेवलेले आहे, जे आपण ह्याच डब्याला कन्वर्ट करणार आहोत. आणि संडासची फ्लश टँक हा आपण तयार करणार आहोत अगदी सोप्या वेळेने. आणि बाकीचे कपलिंग्स वगैरे असे सगळे जॉईंट्स आपण स्पेशली बनवलेत, जे खेळामध्ये मिळत नाहीत. ते आपण ह्याच्यामध्ये घेऊन त्याला सगळ्या बाजूने ग्लू गन मारून आपण बनवतो. सगळे वॉलसुद्धा आपले जे आहेत हे आपण ग्लू गनने चिकटवून घेतलेले आहेत. फार काही प्रेशर देता येणार नाही आपल्याला ह्याच्यामध्ये, पण कळण्यासाठी, मुलांना समजण्यासाठी हे एक उत्कृष्ट आपल्याला साधन मिळालेलं आहे. तसंच आपल्या ह्याच्यामध्ये शॉवर असणारे, मिक्सर असणारे सगळी कनेक्शन्स आपण हळूहळू करणार आहोत. अशा प्रकारचा हा आपला शॉवर आहे. पूर्ण झाल्यावरती आपण पुन्हा एक डिटेल व्हिडिओ काढूच, आणि जेव्हा पाणी त्याच्यातनं सर्क्युलेट व्हायला लागेल तेव्हाही काढू. धन्यवाद. डॉक्टर सुनीती वैद्य, इन्स्पिरेशनल किड्स
आणि कन्सेप्ट्स या सदराखाली आपण हे बनवत आहोत. धन्यवाद.